ओम शांती. आजचा माझा टॉपिक आहे पवित्रता. परमपिता शिवबाबा यांनी ज्ञानमार्गामध्ये जे सांगितलं आहे, ज्ञानमार्गात, की पवित्रता सुख शांतीची जननी आहे. 1990पासून ज्ञानात आल्यानंतर या पवित्रतेचं महत्त्व आम्हाला कळलं आहे, मला कळलं आहे. आणि समाजात आणि कुटुंबात वावरत असताना पवित्रतेच्या महत्त्वानुसार कर्म कसे श्रेष्ठ केले पाहिजे याच्यात रोज ज्ञानमुरली प्रवचनद्वारा शिवबाबा नेहमी सांगत असतात. पवित्रता सुख शांती की जननी. तर पवित्रता बाळगल्यामुळे सुख आणि शांती जीवनात सतत कार्यरत आहे. कार्यव्यवहार करत असताना नोकरी, कुटुंब, संसार सगळ्या गोष्टी सांभाळत असताना मन, वचन आणि कर्म याच्यातली जी संपूर्ण पवित्रता आहे याची व्याख्या जगात परमपिता शिवपरमात्मा यांच्याशिवाय कोणीही केलेली नाही. तर त्या व्याख्येनुसार माझ्या जीवनामध्ये सुख आणि शांती हे पवित्रताचे जे 2 बच्चे आहेत ते निरंतर माझ्या आसपास असतात. या जन्मात जे काही भाग्य माझं फळायला आलेलं आहे त्याचं 1990 साली माझा भाग्योदय झाला आणि परमपिता शिवपरमात्माच्या ज्ञानमार्गामध्ये माझी एंट्री झाली किंवा प्रवेश झाला. परमपिता शिवपरमात्मा या धर्तीवर येऊन जे महान कार्य करीत आहेत त्या कार्यामध्ये पवित्रतेचे जे महत्त्व आहे ते महत्त्व इतके श्रेष्ठ आहे की साधू, संन्यासी, ऋषी, मुनी यांनी जी काही घरग्रस्त सोडून पवित्रता धारण केली ती तशी नसून परमपिता शिवपरमात्मा यांनी सांगितलं की गृहस्थमध्ये राहून पवित्रता धारण करा आणि त्या पवित्रतेद्वारेही तुम्हाला या विश्वामध्ये श्रेष्ठ महान पाठ बजावण्याचं कार्य भेटलेलं आहे. 1991 साली परमपिता शिवपरमात्मा यांचं बाबा मिलन झालं. त्यावेळी बाबांनी सांगितलं होतं, प्युरिटी की पर्सनॅलिटी ही रिॲलिटी और रॉयल्टी आहे. तर पवित्रताची जी पर्सनॅलिटी आहे ती जीवनामध्ये अवतरित झाली आणि त्यानुसार परमपिता शिवपरमात्माने दिलेल्या ज्ञानाचा मला अतिशय आनंदी जीवनाचा अनुभव होत आहे. कुठलंही कार्य करत असताना शिवपरमात्म्याने दिलेली गाईडलाईन जी आहे, मार्गक्रमण करण्याची जी रूपरेखा आहे ती एवढी श्रेष्ठ आहे की या जीवनामध्ये पुन्हा आणखी कुठे भक्तिमार्ग करणे किंवा गुरुगोसावी करणे याची आता आवश्यकता भासत नाही आहे. श्रेष्ठ जीवन कसं जगलं पाहिजे याच्यासाठी परमपिता शिवपरमात्मा रोज ज्ञानमुरली प्रवचनद्वारा रोज निर्देश करीत असतात आणि दिशानिर्देश करीत असताना सांगत असतात की तुमचं जे लक्ष्य आहे लक्ष्मीनारायण बनणे याच्यासाठी संपूर्ण पवित्रता आवश्यकता आहे. मन, वचन, कर्म म्हणजे मनातसुद्धा विचारांचा घोळ व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे स्वच्छ आणि शुद्ध विचार हे सुद्धा पवित्रतेमध्येच गणले गेलेले आहेत. वाचा म्हणजे बोलात असं काही अर्वाच्य किंवा शरीरधाऱ्यांच्या प्रती बोलणं हे चुकीचं आहे असं परमात्म्याने शिक्षण दिलं आहे. मन, वचन आणि कर्म तर इतकं श्रेष्ठ झालेलं आहे परमात्म्याच्या डायरेक्शननुसार की जगात आणि जीवनात जे काही कर्म आपण करतो ते शिवबाबांच्या आठवणीत करत असतो आणि त्यामुळे जीवन अतिशय सुखकर झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे परमपिता शिवपरमात्मा या धर्तीवर येऊन जे काही कृपा आशीर्वाद करतोय, दुनिया किंवा संसार सर्व मनुष्य आत्मा हे धुंडून राहिला, शोधून राहिला की हे भगवान, हे ईश्वर, हे परमेश्वर. परंतु शिवबाबांनी मला स्वतःला निवडून काढलेलं आहे. 1990 सालापासून या ज्ञानमार्गामधला अनुभव इतका श्रेष्ठ आहे की आज अतिशय सुखमय शांतिमय जीवन, निरंतर सुखशांतीचा प्रवाह कंटिन्यू माझ्या जीवनात आहे. त्यामुळे जीवन धन्य उपकृत झालेले असे मला अनुभवास येत आहे. ओम शांती.